नमस्कार. अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत मोदक. हे तुम्ही बोलाल, हे मोदक पिवळे कसे काय? तर आता आंब्याचं सीझन आहे. या सीझनमध्ये छानपैकी अंगारकी आलेली आहे या महिन्यात. तर आपण आंब्यापासून मस्तपैकी आंबा मोदक बनवणार आहोत. इथे मी एक हापूस आंबा घेतलेला आहे. तो स्वच्छ पाण्यामध्ये धुवून सालं काढून त्याचा गर काढलेला आहे. आता हे मोदक बघा तुम्ही किती छान सुंदर असे झालेले आहेत. हे बघा मऊ लुसलुशीत आंबा मोदक. तोंडाला पाणी सुटले ना मोदक बघून. चला मग हे पटकन मी रेसिपी बनवते. ही रेसिपी मी बनवली का तुम्हीसुद्धा बनवून बघा. खूप छान अप्रतिम लागते. इथे आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तो चांगला विठळून घ्या. इथे 1 नारळाचं खीस आणि 1 आंब्याचा गर असं सगळं घालून हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. बघा रंग किती छान आलेला आहे. झाकण ठेवून आपण 5 मिनटं तो शिजू देऊया. इथे आपलं आता सारण शिजलेलं आहे. त्यामध्ये बदाम, 1 चमचा वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीने टाकू शकता, पिस्ता, हे सगळं घालून आपण ते एकजीव करून घेऊया. इथे मी तांदळाच्या पिठाची उकड काढलेली, पण तो व्हिडिओ काढायचाच राहून गेला. इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आणि 2 वाट्या पाणी घेतलेला. त्यामध्ये सुद्धा मी 2 चमचे आंब्याचा गर आणि किंचित थोडासा केसर घातलेला. तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसर घाला, नाहीतर हळद घाला थोडीशी, आणि मीठ चवीनुसार आणि तूप असं घालून ही मी उकड काढलेली आहे. आता आपण इथे आपलं सारण गार झालेलं आहे. तर आपण मोदक वळायला घेऊया. छान असे कलर किती मस्त आलेला आहे. चवीला पण तेवढेच भन्नाट लागतात. तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा. तुम्ही कुठून पाहता, कुठल्या शहरातून पाहता, तर मला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, ते दाबा, लाईक करा, शेअर करा, म्हणजेच माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचल्या जातील. आता आपण ह्या कळ्या पाडून घेऊया. छान असे मस्त मऊ आणि लुसलुशीत मोदक. आपण हे सगळे मोदक आता इथे वळून घेऊया. छान असे हे मोदक लागतात चवीला. अंगारकी असल्यामुळे आज मोदक बनवण्याचा हा बेत, आणि त्यात आंबा मोदक म्हणजे काय अप्रतिम आणि काय औरच डिश. खूप सुंदर आणि छान मऊ असे आंबा मोदक नक्की तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. छान असे हे मोदक आपले आता सगळे वळून झालेले आहे. केसर लावून आपण, माझ्याकडे हा टपरवेअरचा स्टीमर आहे, त्यामध्ये मी हे मोदक वाफवते. इथे बघा आमच्याकडे अशी पद्धत आहे की मोदकासोबत एक करंजीसुद्धा बनवली जाते, म्हणजे त्याला फुगा असे म्हणतात. आपण 10 ते 15 मिनटं हे मोदक वाफवून घेऊया आणि छान असे डिशमध्ये काढून तुपाची धार सोडून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया. पुढच्या रेसिपीला लवकरच भेटू. नमस्कार.